गेली 8 दिवस पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि पुण्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये 2-3 वेळा नदीला पूर आलेला आहे आणि या नदीच्या पुरामध्ये अनेक लोकांचे संसार वाहून गेले, काही लोक मृत्युमुखी पडली आणि आज 10 दिवस झाले. 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना आठवण आली की आपल्याला आता पुणे शहरामध्ये गेलं पाहिजे. पण खरं तर ह्या 10 दिवसामध्ये कुठल्याही नागरिकाला आर्थिक मदत किंवा त्याचं जे घर उद्ध्वस्त झाले त्याच्यासाठी कुठलं अर्थसहाय्य या शासनाने आजपर्यंत पोहोचवलेलं नाही. खरं तर ही बैठक प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गेली 15 दिवसापूर्वीच घ्यायला पाहिजे होती. कारण पुराचं पाणी लोकांच्या घरामध्ये 2-3 वर्ष झालं जात आहे आणि आज ज्या पद्धतीनं करोडो रुपये जर ह्या नदी नाल्यामध्ये जर खर्च होत असतील आणि जर नागरिकांच्या घरामध्ये जर पाणीच जात असेल तर मग हा पैसा कोणाच्या खिशात जातो किंवा ठेकेदाराच्या जातो का नेत्यांच्या जातो, हा प्रश्न आज पुणेकरांना पडलेला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदी नाले ओढे अनेक वळवण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये इमारतीची बांधकामं झाली. त्याच्यामुळे आज पुणे शहराच्या सर्वच भागाला हा जो फटका बसतो. मग तुमचं वडगाव शिरी असेल, पर्वती असेल, हडपसर असेल, मग मध्य सिटी कोथरूड असेल, ह्या सगळ्या भागामध्ये जे नाले वळवलेत आणि जे बिल्डरांच्या सोयीसाठी केलेलं काम असल्यामुळे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रशासन आणि बिल्डर लोकांच्या लॉबीने पुण्याचं वाटोळं केलं याच्यामध्ये दिसते. आणि हे सरकार, हे शिंदे सरकार सातत्यानं आपण बघितलं असेल आर्थिक घोषणा आणि ह्याच्यामध्ये अडकले. नागरिकांना ह्याच्यामध्ये कुठली सोय मिळत नाही, नागरिकांना कुठला फायदा होत नाही आणि नुसतंच आम्ही पुणेकरांसाठी काय करतोय, राज्यासाठी काय करतोय, देशासाठी काय करतोय या घोषणामध्ये ते गुंग झालेले आहेत. आणि प्रचंड प्रमाणात आज पुण्यामध्ये जो चाललेला अहंकार आहे, लोकांमध्ये झालेला त्रास आहे, हा त्रास ते कधी कमी करणार हा प्रश्न मला पडलेला आहे, पुणेकरांना पडलेला आहे. ताबडतोब आर्थिक मदत आणि ज्यांची घरं पडलीत त्यांची सगळ्या सोयी यांनी ताबडतोब कराव्यात अशी आमची मागणी. भूमिका काय त्याच्यामध्ये मदत झाली नाही हे सरकारच घोषणाबाज सरकार. मी पहिलेच बोललो ह्या सगळ्या योजना पुराच्या अगोदरच करायला बनवत आहेत, पण कुठली यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. त्याच्यामुळे लोकांना फटका बसलेला आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं पाणी दारू करून करणार काय? लोकांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत, त्यांना अर्थसहाय्य मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या फिया, काही लोकांचे पैसे फिया गेल्या पाहिजेत, काही लोकांचे मुलांच्या साहित्य आणि घरातलं धान्य अन्न बिन्न भिजून गेले, हे लवकर दिलं पाहिजे. ह्याच्याकडे यांनी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. पुण्यामध्ये कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी, चंद्रकांत दादांनी कोणालाही आर्थिक मदत करताना किंवा प्रशासकीय लेवलवर मदत करताना दिसत नाही. आणि आता आज प्रचंड घोषणा होणार आहेत, आज मुख्यमंत्री येणार आहेत, प्रचंड घोषणा होणार आहेत, पण नागरिकांच्या घरापर्यंत ह्याच्यामध्ये कुठल्याही ह्या घोषणेचा फायदा होणार नाही हे चित्र आपल्याला काही काळात दिसेल. याआधी अजितदादांनी पण पाहणी केली आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये येत आहेत. पुण्यातले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली. वारंवार बैठका होत आहेत, मात्र अजूनही अहवाल तयार होत नाही असं वाटतं. ह्याच्यामध्ये सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे. हे ह्यांचं सत्ताधाऱ्यांचं हे पाप आहे आणि हे पाप हे स्वतः उघड करणार नाहीत. हे पाप उघड केलं तर ते लोकांच्या नजरेत येतील. म्हणून ह्याच्यामध्ये कुठली चौकशी होणार नाही. नदी सुधार योजनेमध्ये करोडो रुपये खाण्याचा काम, अनेक वेळा टेंडरमधले मागं पुढं होणारी रेलचेल ही बघता ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चुकांमुळे आज नदीचं पात्र अरुंद झाले. नदी पात्राच्या आजूबाजूला जी सिस्टीम आहे पाणी जायची, ही सिस्टीम पूर्णपणे ब्लॉकेज आहेत आणि याला पूर्णपणे टेंडर प्रक्रियेमध्ये गेली 5 वर्ष केंद्र आणि राज्य हे सगळं बघता पुणेकरांना ह्यांनी हाल सोसावे लागलेत, हे चित्र स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये यायला उशीर केला असं वाटतंय. मुख्यमंत्री घोषणाबाज मुख्यमंत्री, याच्यामध्ये ते काय देणार नाही. आज मी घोषणा होणार आहे. गेल्या 10 दिवस झाले, 10 दिवसामध्ये ह्यांनी आतापर्यंत लोकांच्या घरापर्यंत अर्थसहाय्य पोहोचायला पाहिजे होतं. अनेक विद्यार्थ्यांची वह्या दप्तरं ही सगळी पाण्याने भिजून खराब झालेली आहेत, त्यांना कुठल्या सोयी नाहीत, कुठली यंत्रणा ही लोकांपर्यंत फास्ट जलद गतीने पोहोचत नाही. हे फक्त आज घोषणा होणार आहे. 10 दिले, 20 दिले, 25 दिले, पण नागरिकांच्या खिशात कधी जातील आणि ज्यांची घरं पडली त्यांची कधी उभे राहतील ह्या प्रतीक्षेत नागरिकांना आम्ही आहे आणि ह्याला पूर्णपणे जबाबदारी प्रशासन आहे आणि शासन आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.